रामकृष्ण हरी. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विश्व माऊली वारकरी शिक्षण संस्था दिघांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर करा व आवडल्यास नक्की कमेंट करा. रामकृष्ण हरी. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्ती सिठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासी. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं चालू असणाऱ्या या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला आज आपण प्रारंभ करतो आहोत. ज्या योगी महात्म्यांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी जयाचे नाव तीर्थरावो अशा शब्दामध्ये केलं, तेच ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द त्यांच्याकडूनच उसने घेऊन ते त्यांच्याच संबंधानं लावण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. जसं ज्ञानेश्वर महाराज संत महात्म्यांना तीर्थरावो अशी संज्ञा देतात, तीच संज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनाही लागू पडते. या संबंधात आपण विचार करत होतो. काल त्या संबंधामध्ये थोडीशी प्रस्तावना करून आपण या ओवीच्या चिंतनाकडे प्रवृत्त झालेलो होतो. तीर्थ या शब्दाचा अर्थ करत असताना काय करायचा या संबंधात जो विचार आहे त्याच्यामध्ये आपण काल बोलून आलो की तीर्यते अनेन इथे तीर्थः, जे आपल्याला तारून नेतं, ज्याच्या योगानं तरुण जाता येतं त्याला तीर्थ असं म्हणतात. आणि तरुण नेणारा ज्याच्या योगानं तरुण जाता येतं त्याला जर तीर्थ म्हणायचं असेल तर तीर्थ ही संज्ञा खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त संतांनाच लावता येते. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. हे ज्ञानेश्वर महाराजांची जी भूमिका, जो अनुभव त्यांच्या शब्दातून व्यक्त झाला, त्याच्यामध्ये आपल्याला गुरुकृपा, संत महात्मे या सगळ्याला तीर्थ असं म्हणता येतं. त्या तीर्थाचा विचार करताना आणखीन थोडस अलीकडे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे, इथं तरणं हे भवसागरातून तरणं हे ज्ञानोबारायांना अपेक्षित आहे. कारण तराईचं असं म्हटलं की कशातून असं प्रश्न येतो की नाही. कोणी हवेतून तरलो, जमिनीवरून तरलो अशी भाषा कोणी बोलत नाही. तरणं ही संकल्पना वापरली की त्याच्यामध्ये पाण्यातून हे गृहीतच असतं. काही काही शब्दांचा उच्चार, काही काही शब्दांची अभिव्यक्ती ही त्या शब्दाबरोबर येणाऱ्या दुसऱ्या शब्दाला गृहीत धरूनच झालेली असते. तरणं असं म्हणलं की पाण्यातून हे ठरलेलं आहे. जागं होणं म्हणलं की झोपेतून हे ठरलेलं आहे. याच्याकरता तो जागा झाला म्हणजे कशातून जागा झाला असं विचारण्याचं काही कारण राहत नाही. पण तरी आचार्यांनी उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत क्षरस्य धाराने शिथा दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती या श्रुतीवर भाष्य करत असताना जागृत या शब्दाचं चिंतन करताना आचार्यांनी अज्ञान निद्रायाम असं म्हणून स्पष्ट सांगितलंय. कारण तिथं लक्षणा करायची आहे. लौकिक झोपेतून जाग व्हा हे सांगण्याकरता काही कारण नाही आहे, पण जेव्हा त्याची लक्षणा करावी लागते तेव्हा त्याचा स्पष्टार्थानं उल्लेख करावा लागतो. म्हणून कशातून जाग व्हा, अविद्येची निदा, विश्वस्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, तो महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नो हे थापटिला जैसा, तैसी विश्वस्वप्नेसी माया, निद सांडोनी धनंजया, सहसा चेईला अद्वयानंदपणे जो. चेईला जागा झाला. अविद्येची निदा जो घोरत होता बदबदा, तो स्वरूपी प्रबुद्धा चेईला की. इथं जाग होणं झोपेतूनच आहे, मान्य आहे, पण त्या झोपेची लक्षणा करावी लागते. म्हणून अज्ञान निद्रायाम असा शब्द आचार्यांना उच्चारावा लागला.
म्हणजे शब्दाची जी योजना होते त्या योजनेमध्ये काही वेळेला ते शब्द आपल्या बरोबरच्या शब्दांचं प्राकट्य न झालं तरी सुद्धा त्या शब्दाला घेऊनच आलेले असतात. त्या शब्दांचं प्राकट्य नसतं पण ते शब्द तिथं गृहीत असतात. तरण हा शब्द एकदा वापरल्यानंतर कशातून तरलो? अरे पाण्यातूनच तरायचं असतं. हवेतून कोणी तरत नाही, त्याला तरंगणं म्हणता येतं जास्तीत जास्त, पण तरणं नाही म्हणताय. पृथ्वीवरून जमिनीवरून कोणी तरत नाही, चालत जाता येतं, पळत जाता येतं, पण त्याला तरणं म्हणत नाही. तरणं असा शब्द आला, तीर्यते, तरणं असा शब्द आला की ते पाण्यातूनच, दुसरा मार्ग नाही त्याला. अन्य कुठल्या पद्धतीनं पाण्याशिवाय मी तरून आलो असं कसं होईल? एका माणसाला सहज मी विचारलं, तुम्हाला पोहता येतं का? म्हणलं कधी कधी येतं, कधी कधी येत नाही. म्हणलं असं कसं असेल? एक तर येतं नाही तर येत नाही, दोन्ही पैकी काहीतरी एक पाहिजे ना. पोहता येतं का? हो येतं. किंवा येतं का? येत नाही. काहीतरी एक म्हणा ना. म्हणलं कधी कधी येतं, कधी कधी येत नाही. मी म्हटलं असं कसं कधी कधी येतं म्हणजे? तर म्हणाल काही नाही, पाण्यात असलं की येतं, पाण्याच्या बाहेर असलं की येत नाही. अरे पाण्याच्या बाहेर गरजच नाही ना पोहायची तुझ्या. पाण्यात असल्यानंतरच तर पोहणं असतं ना. तरणं कशामध्ये असतं? ते पाण्यात असतानाचाच विषय. म्हणून ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. कशातून तरलो विचारू नका, भवसागरातून तरलो. इथं भवसागरातून तरून जाणं हे जे गृहीत आहे, इथं तरण शब्दाचा अर्थ मोक्ष, परमात्म स्वरूपता या अर्थाने घ्यावा लागतो. पण सामान्यतः जी माणसं तीर्थामध्ये जातात त्यावेळेला त्यांना लगेचच मोक्ष मिळावा अशी अपेक्षा नसते. म्हणून दुसरा एक विचार आपण काल करून आलो, तर ती पापाधिकम यस्मात, त्यालाही तीर्थ म्हणा. ज्याच्यातून, ज्या पापातून तरून जाता येतं, ज्याच्यामुळे पाप निवृत्ती होते, त्यालाही आपल्याला तीर्थ असंच म्हणता येत. गंगेत जायचं कशा करता? पापाची निवृत्ती होण्याकरता. ती गंगा आज संतांनी तेच केलं. तीर्थ म्हणण्याचं कारण काय या संबंधातला जो विचार आपला चालू आहे की नाही, त्याचा विचार करा. तीर्थ रावो का म्हटलं आणि ते ज्ञानोबारांकडे का लागतं याचा विचार नंतर करू आपण. पहिल्यांदा तीर्थ ही संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे. जे आपल्या पापातून आपल्याला निवृत्त करतं ते तीर्थ, जे भवसागरातून पलीकडे नेतं त्याला तीर्थ म्हणा. अशा दोन्ही अर्थाने विचार करा. आपलं पाप त्याच्यामुळे निवृत्त होतं. संतांजवळ गेलं तरी तेच आहे. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली आ भेटी हरिदा. अरे तसंच आहे. तीर्थाची भेट झाली, गंगेची भेट झाली, पाप निवृत्त झालंच ना. ये पापम शमयन्ति हि संगतिभृताम येदान शृंगारिणो येषाम चित्तमतीव निर्मलतरम येषाम न भग्नम व्रतम ते सर्वान सुखयन्ति प्रतिदिनम ते साधवो दुर्लभा गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. संतांचं वर्णन करताना गंगावत असं जे त्यांना म्हणलं, कोण आहेत ते? हे साधवो दुर्लभा. पण ते कसे आहेत? गंगावत. संतांना जी उपमा दिली, गंगा, गंगे सारखेत, गजगंडवत हत्तीच्या गंडस्थळासारखेत, गगनवत आकाशासारखेत, गांगेयवत भीष्मांसारखेत, गेयवत गायकासारखे. संतांना दिलेल्या एवढ्या उपमा आहेत ते त्या श्लोकामध्ये आपण लावून घेतल्या पाहिजेत. गंगावत कसं? ये पापम शमयन्ति हि संगती भृताम गंगावत. ये दान शृंगारिणो गजगंडवत. येषाम चित्तम अतीव निर्मलतरम गगनवत. येषाम न भग्नम व्रतम गांगेयवत. ते सर्वान सुखयन्ति हि प्रतिदिनम गेयवत ते साधवो दुर्लभा गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. याच्यामध्ये त्यांना गंगावत म्हटलं. गंगेप्रमाणे संत आहेत म्हणजे काय झालं? तीर्थच आहेत. गंगेप्रमाणे आहेत म्हणजे काय? लगेच त्यांचा प्रवाह बघायचा काय? म्हणजे संतांचे दोन तीर दाखवा, संतांमध्ये आलेलं संत काही प्रवाही कसे आहेत ते दाखवा, अशी अपेक्षा नाही. गंगावत याचा अर्थ गंगा ज्या पद्धतीनं पापाचं निवारण करते त्या पद्धतीनं संत महात्मे पापाचं निवारण करत असतात, एवढाच त्याच्यामधला उद्देश आहे.
त्यामुळे आपल्या पापाचं निवारण कशा करता पापाचं निवारण पाहिजे, म्हणून दोन्ही अर्थाने विचार करा. तीर्थ कोणतंय जे पापाची निवृत्ती करतं, आणि तीर्थ कोणतंय जे भवसागरातून पलीकडे नेतं, आपल्या प्रपंचाची निवृत्ती करतं. पापाची निवृत्ती करणं म्हणजे अंतःकरणाला विशुद्ध करणं. पापाची निवृत्ती करणं म्हणजे ज्ञानाकरता अंतःकरण तयार करणं, ज्ञानाकरता त्याला अधिकारी बनवणं, हेही त्याच अर्थानं विचारात घेता येतं. तर ते पापाधिकम यस्मात या अर्थाने विचार आहे. ज्ञानोबारांकडे आपण गेलो, संतांकडे आपण गेलो, ते आपल्याला ज्ञानाकरता तयार करतात, आपलं अंतःकरण त्याच्याकरता तयार करतात. बाकी विचार, अधिकाराचा विचार ते करत नाहीत. या संबंधातली प्रमाण पुष्कळ आहेत. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते कोणताही अधिकार बघत नाहीत. नाही, इथंच याच प्रकरणामध्ये विपाये जरी आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे ज्ञानोबाराय बोलले की नाही. अरे त्यांचं स्मरण जरी झालं तरी आपली योग्यता त्याला देऊन टाकतात. किंवा अनुभवामृतामध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबाराय हे बोलले, कनक कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोरसाना, दृष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. शंका तिथं तीच येणार आहे. वेदांताच्या अभ्यासकाला पहिली शंका येणार तिथं. कैवल्य कनकाचं दान, कैवल्य म्हणजे मोक्ष, मोक्षरूपी सुवर्णाचं दान करत असताना जो न कडसी थोरसाना, जो लहान मोठा बघत नाही, येणाऱ्या प्रत्येकाला मोक्ष वाटत देतो. जयाने घातली मुक्तीची गवादी, अरे कोणी या, ज्याला मोक्ष हवाय त्यांनी या, आम्ही मोक्ष वाटायलाच बसलो आहोत. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देत. सगळ्या जगाला भक्तिपंथावरून मोक्षाचं वाटप करत हे महात्मे निघाले. ज्ञानोबारायांनी त्यांचं चिंतन केलंय. आता हे मोक्ष वाटतात, न कडसी थोरसाना म्हटलंय. लहान मोठा कोण आहे बघत नाहीत. लहान मोठा न बघता हे जर मोक्ष देतात, तर शास्त्राने हे मोक्षाचे अधिकारी वगैरे सांगितले ते वायाच गेलं की हो सगळं. ते वाया गेलं की नाही. म्हणजे अधिकार न बघता तुम्ही मोक्ष देता, लहान मोठा न बघता तुम्ही मोक्ष प्रदान करता. म्हणजे काय, म्हणजे तो मोक्षाचा अधिकारी कोण, ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण, 3-3 वर्ष ती घोकण्यात गेली. उपयोग काय झाला त्याचा? कशा करता शास्त्रांनी त्याचा अधिकार सांगितला, वेदांतांनी अधिकारी कशा करता सांगितला, अनुबंध चतुष्टय कशा करता ग्रंथाचं प्रकट झालं, अधिकारी कोण, संबंध काय, विषय काय, प्रयोजन काय, हे कशा करता सांगितलं याच्यातला अधिकारी. अनाधिकार्यालाही जर मोक्ष मिळायला लागला तर या जगताची व्यवस्था काय. अनाधिकार्याला मोक्ष पदरात आयता पडायला लागला, या जगतामध्ये सगळेच मुक्त होतील. सगळं जग मुक्त होऊन चालत नाही. म्हणजे मुक्त होऊन चालत नाही याचा अर्थ अधिकाराची अवमर्यादाही होते, आणि मुक्त होऊन चालत नाही याचा अर्थ जग रहाटी सुद्धा चालत नाही मुक्त होऊन. सगळेच मुक्त झाले तर कोण कुणाला शिकवावं. सगळेच मुक्त झाले, प्रवचनाच्या कुणाच्या प्रवचनाला कुणी जावं. सगळेच मुक्त झाले, कशा करता तप करायचं, कशा करता तीर्थाटन करायचं, कशा करता गाथा वाचायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, सगळेच मुक्त. अरे जर जगामध्ये कुणी बद्ध राहिला तर त्या मुक्ताला किंमत येईल की नाही. सगळेच मुक्त, सगळेच मुक्त, असं कसं होईल. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, मै बी राणी तू बी राणी, पाय धुवायला कोण देईल पाणी. अरे सगळेच राणी झाली, पाय धुवायला दासी पाहिजे का नाही, तर तिचे पाय धुतील ना, ती राणी ठरेल ना. सगळ्याच राण्या झाल्या तर पाय कोण धुईल. सगळेच निवडून आले तर गळ्यात हार घालायला कार्यकर्ता तरी पाहिजे का नाही. सगळेच निवडून आले, सगळेच नाही, असं कसं होईल. असं कसं होईल. मुक्त सगळे कसे होतील. मग ही संगती कशी, जो न कडसी थोरसाना, ही संगती कशी लावणार आहात. येईल त्याला विपाय आठविला चित्ता तरी दे आपुली योग्यता. अरे असं कसं करता. नुसतं जागेवर बसून ज्ञानोबारायांचं स्मरण केलं की ज्ञानोबाराय त्याला आपल्या पदावर आणून बसवता. आपल्या पदी बैसविले. आलं लगेच. नुसतं ज्ञानोबारायांचं स्मरण झालं,
गेला ज्ञानोबारायांच्या योग्यतेला. होईल का असं? मग ज्ञानोबाराय जे सद्गुरूंच्या संबंधानं कैवल्य कनकाची आदाना जो न कडसी थोरसाना दृष्ट्याची दर्शना पाढाऊ जो म्हणून आपल्या सद्गुरूंचं चिंतन करतात आणि ते सद्गुरू सगळ्यांना मोक्ष देण्यामध्ये तयार आहेत, तत्पर आहेत. मोक्ष देताना ते लहान मोठेपणाचा विचार करत नाहीत, सगळ्यांना मोक्ष देतात. मग अधिकाऱ्याची चर्चा कशा करता? सगळ्यांनाच मोक्ष आहे. मग निष्काम कर्माचरण सद्गुरू सेवेने ज्याने आपल्या अंतःकरणातला मल आणि विक्षेप हे 2 दोष घालवलेले आहेत आणि आवरण नावाचा 3रा दोष शिल्लक राहिलेला आहे, त्याच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी समजावा. कशा करता या भानगडी? हे अधिकाऱ्याची चर्चा का करता? ते तर वाटायला बसले, त्यांनी तर गवादी घातली. आणि मग कशा करता? मल विक्षेप गेलेला असला पाहिजे ना आवरण राहिलं पाहिजे, त्या आवरणाच्या निवृत्त्यर्थ तुम्हाला साधन चतुष्टय संपन्न झालं पाहिजे, विवेक जागा झाला पाहिजे, वैराग्य कशाला पाहिजे? विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. कशा करता? ते तर न साना थोर बघतच नाहीत ना ते. मग याच्यामध्ये अधिकाराची चर्चा. बरं, ही शंका जर तुमच्या माझ्यासारख्यांना सहज प्रवचनात येऊ शकते तर ती रचना करताना ज्ञानोबारायांना आली नसेल काय? की आपण जर असं लिहिलं तर कदाचित हे पुढे चालून जे विद्वान म्हणून घेणारे ते अशी शंका उपस्थित करतील प्रवचनामध्ये. हे त्यांना माहित नव्हतं, तरीही त्यांनी सांगितलं ना, कैवल्य कनकाची आदाना जो न कडसी थोरसाना. मग संगती काय लावायची? संत महात्मे ज्या वेळेला एखादा सिद्धांत मांडतात त्या सिद्धांताची योजना करत असताना तो ग्रंथ कुणाकरता रचलेला आहे त्या अधिकार भेदानुसार त्याच्यामध्ये त्यांचीही काही गृहीतक असतात, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. अनुभवामृत ग्रंथ हा वेदांतामध्ये प्रवेश करणाऱ्या सामान्य अशा मुमुक्षु करता नाहीये, तो सिद्धानुवाद आहे. ज्याला काही वेदांताच्या विचाराची पार्श्वभूमी आहे त्यांनी अनुभवामृताचं चिंतन करावं, मान्य आहे. काहीच बघितलं नाही, काही पाहिलंही नाही, कधी परमार्थाचा संबंधही आला नाही, नामस्मरणामध्ये कधी रत नाही, कधी त्या विषयाला जाणून घेण्याची जिज्ञासा नाही, आणि एकदम अनुभवामृत हातात घेतला आणि आम्हाला काही कळतच नाही. कसं कळेल? कसं कळेल म्हणण्यापेक्षा मी पुढचं बोलतो, का कळावं? का कळावं? त्यांना कळूच नाही, त्यांना कळणारच नाही. ते काहीच संबंध नाही, काही नाही. परमार्थ म्हणजे काय असतं हो म्हणणाऱ्यांनी एकदम चांगदेव 65 हात घातला. कसं होईल? कसं ते पचनी पडेल त्याला? अजून दूध भात त्याला नीट पचवता येत नाही, त्यांनी एकदम बाहेरचं जेवण एकदम एवढं मसालेदार कसं होईल त्याला? नाही ना असं होत. त्याला काहीतरी पूर्वपीठिका पाहिजे, पूर्वाभ्यास पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांनी जरी जो न कडसी थोरसाना असं म्हटलेलं असलं तरी हा अनुभवामृत ग्रंथ असल्यामुळे ज्ञानोबारायांची सुद्धा त्या ग्रंथात काही गृहीतक आहे, काही गृहीत आहे तिथं. असं नाही आहे की येणाऱ्या प्रत्येकाला ते देतील. मग संगती कशी लावायची? 2 अंगानं त्याची संगती सामान्यत्वानं सांगून पुढे जातो. मला त्याच्यात आत्ता अडकायचं नाहीये, मला तीर्थाबद्दल बोलायचं, तीर्थाबद्दलचा विचार मांडायचा आहे. सामान्यत्वानं संगती एवढीच आहे, कैवल्य कनकाचं दान करायला ते तयार होऊन बसलेत. येणाऱ्या प्रत्येकाला ते कैवल्य कनकाचं दान देताच आहे, प्रश्नच नाही. लहान बघत नाहीत, मोठा बघत नाहीत, मान्य आहे. पण येणाऱ्या प्रत्येकाला ते देतात ना, त्यांच्याकडे जाण्याची सद्बुद्धी होणं हाच त्यांच्याकडून कैवल्य प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. सामान्यत्वानं एवढा विचार करा. मला बाकी सगळं सोडून ज्ञानोबारायांच्या चरणाला लागावं वाटतं, याच्यातच माझा अधिकार सिद्ध झाला. मला बाकी कोणी नको. अरे कोरं पत्र पाठवायचं असलं तरी ते ज्ञानोबारायांना पाठवता आलं पाहिजे, हे ज्याला कळतं ना त्याच्याकरता चांगदेव 65 आहे. कसं का असे ना, पण पत्र पाठवायची इच्छा झाली तर पत्र सुद्धा ज्ञानोबारायांनाच पाठवता आलं पाहिजे, कोरं का असे ना.
हा विश्वास पाहिजे की माझ्या पत्रामध्ये अक्षर लिहिलेली नसतील तरी त्या अक्षर परब्रह्माला ही अक्षर वाचता येतील. हे ज्याला कळतं ना तो त्याचा अधिकारी झाला. आणि दुसरा सरळ आपल्याला शास्त्राच्या म्हणजे परंपरेनं चालत आलेला विचार जर करायचा झाला तर जो न कडसी थोर साना असं म्हणत असताना लहान जरी अनधिकारी जरी त्यांच्याकडे गेला तरी ते त्याला मोक्ष देतात. याचा अर्थ त्याला अधिकारी बनवून मोक्ष देतात असं सरळ उत्तर. ते गेल्यानंतर ते त्याला आधी पहिल्यांदा त्याला जवळ घेतील, त्याला काही बोलतील, त्याला सांगतील, त्यांच्या शब्दाचा परिणाम होईल. काल आपण बोललो तसं शब्दाचा परिणाम झाला की अंतःकरणातले विकल्प दूर होतील, अंतःकरण विशुद्ध होईल त्यांच्या शब्दाने. ते झालं की ज्ञानाची योग्यता प्राप्त होईल आणि ज्ञानाची योग्यता प्राप्त झाली की ते त्याला मोक्ष प्रदान करतील. लहान मोठा कोणताही येऊ दे म्हणजे त्यांच्या जवळ जाताना तो लहान असला तरी त्यांच्या जवळून येताना तो मोठा होतो. हा त्याचा सरळ अर्थ. त्यांच्या जवळ जाताना तो सान असेल पण त्यांच्या जवळून तो परत येताना तो थोर झालेला असतो. म्हणून सान थोर असं काही ते बघत नाहीत. अधिकारी आला त्याला लगेच देतील, अनधिकारी आला त्याला अधिकारी बनवून देतील. अशी संगती आपल्याला सरळ लावता येते. मी कशा करता हे सगळं आपल्या समोर ठेवलं की तीर्थ या शब्दाचा विचार करताना पापाची निवृत्ती करणारा आणि मोक्ष प्रदान करणार या दोन्ही अर्थाने तीर्थाचा विचार आपल्याला व्युत्पत्त्यर्थानं करता येतो. दोन्ही अंगाने पापाचं निवारण करताना करणारही तेच आहे तर ती पापाधिकम यस्मात याही अर्थानं आणि तीर्यते अनेन इति तीर्थ याही अर्थानं ते भवसागरातून पलीकडे नेणारं तीर्थ आणि जे आपल्याला पापातून निवृत्त करतं तेही तीर्थ. तीर्थे बाह्य मळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे हे ज्ञानोबारायांनी जे चिंतन केलं आणि सत्कर्मांनाच तीर्थ म्हटलं. ती सत्कर्मांना तीर्थ रूपता येण्याचं कारण काय? ती सत्कर्म काय करतात? ती सत्कर्म आहेत याचाच अर्थ ती निष्काम कर्म आहेत आणि ती निष्काम कर्म आहेत म्हणजेच ती अंतःकरण शुद्धीला कारण आहे. आपल्याला जर मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी ते कर्म सबळा लागी आळसू न कीजे हे जे ज्ञानोबा आपल्याला सांगतात ते कर्म सबळा लागी तिथं कर्म शब्दाचा अर्थ काय करता? निष्काम कर्म करावं लागेल की नाही. विहित कर्म आहे पण सकाम आहे. मनशुद्धीचा मार्गी विजयी होता येत नाही या पद्धतीनं जाऊ. सकाम कर्माचरण आमचं अंतःकरण विशुद्ध करत नाही. त्याच्याकरता निष्काम कर्माचरण हे गृहीत आहे आणि म्हणून ज्ञानोबाराय तिथं नुसतं कर्म शब्द वापरतात तरी सुद्धा त्याचा अर्थ निष्काम कर्म असाच करावा लागतो. कारण तसा अर्थ केल्याशिवाय विधानाची संगती लागत नाही म्हणून ते गृहीत आहे. आता हे सुद्धा चिंतन गृहीत आहे. का गृहीत आहे तर हे 18व्या अध्यायात आलंय म्हणून 17व्या अध्यायाचा अभ्यास ज्यांनी केलाय त्यांच्याकरता ते गृहीत आहे. एवढं होऊनही जर म्हणत कोणी खोडच काढत असेल की नुसतंच कर्म म्हणलंय निष्काम कुठं म्हणलंय तर अजून परत पहिल्या अध्यायात जा बाबा. तो परत मागून ये, परत 17 अध्यायाचं चिंतन कर, मग 18व्यात येऊन कर्म शब्दाचा अर्थ तुला मनशुद्धी करता निष्काम कर्म असा ज्या वेळेला सुचेल आणि करता येईल त्या वेळेला मग तिथं तुला कर्म शब्दाचा अर्थ करण्याचा अधिकार आहे. तिथं ते गृहीतक तुझ्या करता आहे हे मान्य करता येईल. म्हणजे तीर्थ आम्हाला पापातूनही निवृत्त करतात आणि तीर्थ आम्हाला भवरोगातूनही मुक्त करतात. या दोन्ही अर्थाने आपल्याला तीर्थ शब्दाचा विचार करता येतो आणि हे तीर्थत्व आपल्याला संतांकडे नेता येतं. संतांकडे गेल्यानंतर आपल्या पापाचीही निवृत्ती होते आणि संतांकडे गेल्यानंतर आपल्याला या भवसागरातून पलीकडे जाता येतं. या दोन्ही अर्थाने तीर्थ शब्दाचा विचार करता येतो. आणखीन एक थोडासा विचार जर करायचा झाला तर स्कंद पुराणामध्ये तीर्थ कशाला म्हणावं या शब्दाचा विचार करताना याचा विचार करत असताना तीर्थ शब्दाचा विचार कशाला तीर्थ म्हणायचं स्कंद पुराणाने त्याचा विचार करताना असं सांगितलंय आश्रयाहा सन मुनींद्राणाम देवानांच तथा प्रिये. आपल्या पत्नीला सांगताना ते भगवान शंकर आणि पार्वतीचा संवाद आहे. त्या संवादामध्ये भगवान शंकर पार्वतीला तीर्थ कशाला म्हणता येऊ शकतं याचा जो उपदेश करतात त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय आश्रयाहा सन मुनींद्राणाम. माझा मुद्दा इथपर्यंतच आहे.
देवानांच तथा प्रिये भूमिभागाः पर्वताः स्युः तत्कीर्त्य तीर्थम इत्युत. त्याला तीर्थ असं म्हणता येऊ शकतं असं भगवान शंकर सांगतात. त्याच्यामध्ये भूमिभाग, जल, पर्वत यांना तीर्थ कसं म्हणता येईल वगैरे, किंवा देवानी ज्या भूमीचा स्वीकार केलेला आहे त्याला तीर्थ म्हणा. देवाने स्वीकार केला म्हणजे देवाची मूर्ती तिथं नेऊन बसवली असं नाही, मग तर कशालाही तीर्थ म्हणता येईल. देवानी स्वतःहून त्याचा स्वीकार केला म्हणजे स्वयंभू रूपानं भगवान जिथं प्रकट झाले. पंढरपुराला तीर्थ का म्हणायचं? कारण भगवान तिथं स्वतःहून प्रकट झाले. भगवंतानी त्या तीर्थाचा ह्याचा स्वीकार केला, त्या जागेचा स्वीकार केला. म्हणून आता या सगळ्याला ते देवाचं निवासस्थान झालं. त्याच पद्धतीनं मला जे पुढे बोलायचंय, आश्रयाः मुनींद्राणाम. मुनींद्र असा शब्द वापरलाय. मुनिश्रेष्ठांनी जी भूमी निवास म्हणून निवडलेली असते त्याला तीर्थ असं म्हणा. आळंदीला तीर्थ म्हणायचं कारण काय? सिद्धेश्वरांनी या जागेचा स्वीकार केला म्हणून. त्याच्याही पेक्षा मोठं कारण ज्ञानोबारायांनी इथं कायम वास्तव्य करायचं ठरवलं म्हणून आळंदीला श्री क्षेत्र आळंदी असं आपण म्हणतो. देवम गुरुम गुरुस्थानम क्षेत्रम क्षेत्राधिदैवतम सिद्धम सिद्धिकारांश्च श्रीपूर्वम समुदीरयेत अशी एक कारिका आहे. श्री कुणाला लावावं या संबंधातला नियम या कारिकेमध्ये सांगितलाय. कोणालाही नाही. जिथं सिद्ध महापुरुष राहतो त्या क्षेत्राला क्षेत्र आळंदी म्हणू नये, श्री क्षेत्र आळंदी. तिथे श्री शब्दाची योजना केली पाहिजे. कुठेही लावायचं नाही. आपले नावासमोर लावतात हरिभक्ती परायण श्री. आता काय श्री काय श्रीमान काय खरं आहे त्याच्यातलं, जाऊ द्या, त्याच्याबद्दलचा विचार नाही. पण मुनींद्रांनी ज्या भूमीचा निवास म्हणून स्वीकार केलेला आहे, आळंदी, देहू तुकोबारायांनी स्वीकार केला, नाथ महाराजांनी पैठणचा स्वीकार केला, तीर्थ झालं. ते क्षेत्ररूपी ते तीर्थ आहे. तीर्थ क्षेत्र म्हणतो की नाही आपण, क्षेत्ररूपी तीर्थ आहे ते. तीर्थच म्हणाय. तीर्थ हा शब्द आपल्या समोर येतो. आपल्यावर जे संस्कार तीर्थ शब्दाचे झालेत ते नेहमी तीर्थ म्हटलं की द्रवरूप असंच झालंय. म्हणून हे प्रत्येक क्षेत्र म्हणजे तीर्थच मानायचं. ते कोणत्या रूपात प्रकट झालं याचा काही विचार करायचा नाही. याचा विचार करायचा नाही. असं आहे. पंढरपूरला आपण गेलो तर पांडुरंगाची जी मूर्ती आहे की नाही, आपण काय म्हणतो पंढरपूरला, अरे पंढरपूरला सगळं तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. मग तृणाला देव कसं म्हणायचं, पाषाणाला देव कसं म्हणायचं, देवाला त्या मूर्तीला देव कसं म्हणायचं, या सगळ्याला तीर्थ अशीच संज्ञा आहे. मूर्तिरूप तीर्थ, चंद्रभागा म्हणजे जलरूप तीर्थ, पंढरपूरचं परिक्षेत्र म्हणजे क्षेत्ररूप तीर्थ, ज्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो. इतकंच नाही, पंढरपूरची जी हवा आहे त्या हवेला सुद्धा वायुरूप तीर्थच म्हणायचं. ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम याचं चिंतन करताना त्यांच्या देशाकडून आलेला वारा याचं चिंतन केलं की नाही. हा वारा काय, तो वारा जीवनाची कृतार्थता करतो म्हणतात ना ज्ञानोबाराय. मग तो वारा काय आहे, वारा सुद्धा जर आम्हाला तारून नेणारा असेल तर ते वायुरूप तीर्थ माना, असा त्याचा अर्थ झाला. ते वायुरूप तीर्थ झालं. पंढरपूरच्या वरचं आकाश, आळंदीच्या वरचं आकाश हे आकाशरूप तीर्थ झालं. पंढरपूरची जमीन पृथ्वीरूप तीर्थ झालं. हे सगळं तीर्थच मानायचं का, कारण हे सगळंच आपल्याला तारून नेणार आहे. म्हणून या मुनींद्रांनी मुनीश ज्या भूमीचा स्वीकार केला त्यालाही तीर्थ असं म्हटलं जातं. आता भूमीचा स्वीकार केला म्हणजे फक्त जमीनच निवडली का, नाही, त्यांनी इथली हवाई निवडली,
त्यांनी इथलं आकाशही निवडलं, त्यांनी इथली जमीनही निवडली, त्यांनी इथलं तीर्थ निवडलं आणि त्यांनी निवडलं म्हणून ते तीर्थ झालं. असं आहे, त्यांनी निवडलं म्हणून ते तीर्थ झालं. म्हणून आश्रय हा सन मुनींद्राणाम याचाही विचार आपल्याला करता येईल. काय आहे, मुनींनी आश्रय केला. ज्ञानोबराय मुनीच आहेत ना. ज्ञानदेव मंगळ मुनी सेवा करी दासी जनी. ज्ञानोबरायांना मुनी म्हटलंच आहे की नाही? ज्ञानोबराय मुनीच आहेत, प्रश्नच नाही. पण ते वेगळे मुनी आहेत. ते म्हणजे आपण ज्या मुनींचा विचार करत आलो पुराणाधिकातून ते मुनी नाही. मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा, त्याच्यात मुनी, ते मुनी ज्ञानोबराय नाहीत. ते मुनी नाहीत ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांचं ते काय आहे, मुनीचा विचार करताना आचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एके ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं तो विचार मांडला, उपनिषदानेच मांडला. तस्मात् ब्राह्मण पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासे बाल्येन बाल्य पांडित्यच निर्विद्याथ मुनिही. उपनिषदांनी चिंतन करताना असं सांगितलं, तस्मात् ब्राह्मण पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासे बाल्यांच्या पांडित्यांच्या निर्विद्य अथ मुनिही. मुनी शब्दाची व्याख्या करताना उपनिषदांनी अशी भाषा वापरली. तस्मात् पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासे. ते पांडित्य कोणतं? पांडित्य म्हणजे अर्थातच ब्रह्मस्वरूपता, हाच त्याचा अर्थ आहे. पांडित्य शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपता, पंडित होणं. तुकोबारायांनी जो पंडित सांगितला तो पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला, अवघे सम ब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठला आहे तो पंडित. पंडित शब्दाचा अर्थ तसाच आहे. आपण गीता वाचा, अशोचानंद व शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः. तिथं पंडित शब्दाची योजना केली. तो पंडित कोण आहे? ज्ञानीच मानायचा, ज्ञानीच. तरती शोकम तरती पापमानम. उपनिषदांनी चिंतन करताना जे सांगितलं तो शोकातून तरुण जातो. तरती शोकम तरती पापमानम गुहा ग्रंथीभ्या विमुक्तो अमृतो भवती. उपनिषद आपल्याला बोलतं, अरे तो तरुण गेलेला असतो, त्याला शोक नाहीये. तत्र को मोहा कशोकः एकत्वम अनुपश्यतः. त्याला कुठला शोक, कुठला मोह? कारण त्याने एकत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे. एकत्वाची प्राप्ती करून घेणाऱ्यांना शोक नसेल तर अशोचानंद व शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे त्यांच्याच संबंधानं विधान झालं. या सगळ्याचा विचार आपण करा. 5व्या अध्यायात पुन्हा पांडित्याचा विचार आला. ते पांडित्य कोणतं? पांडित्य पंडानाम आत्मविषया बुद्धी यस्य सहा पंडितः. शंकरानंदांनी पंडित शब्दावर भाष्य करत असताना टीकेमध्ये ज्याच्या बुद्धीला परमात्म्याशिवाय दुसरा विषय नसतो, ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याची बुद्धी परमात्म्याची पतिव्रता झालेली आहे, अशा परमात्म संबंधानं पातिव्रत्य स्वीकारलेल्या बुद्धीला पंडा अशी संज्ञा आहे. आणि अशी पंडा ज्याला प्राप्त झाली त्याला पंडित असं म्हणतात. शंकरानंदांनी जे चिंतन केलंय, आत्मविषया बुद्धी यसे सहा. ज्याला आत्मविषयक बुद्धी झाली, ज्याच्या बुद्धीला परमात्म्याशिवाय दुसरा विषय नाही, त्याला सर्वत्र एका परमात्म्याची अनुभूती येते. तो कुणाकडेही बघू देत, त्याला व्यक्ती न दिसता तिथं फक्त आणि फक्त आत्मदर्शन होतं, दुसरं काही नाही. आत्मदर्शन म्हणजे अरे हे दुसरं तिसरं कोणी नाही, मीच. रेड्याकडे बघून ज्ञानोबारांना वाटतं ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. रेडा नाही दिसला, स्वस्वरूपाचं दर्शन झालं. आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचेची रूप. ज्ञानोबाराय जो विचार सांगतात तो हा. त्या दृष्ट्याला ते दृश्य स्वतःचं रूप म्हणून प्रतीतीला येतं. अशी ज्याची बुद्धी आहे त्या बुद्धीला पंडा असं म्हणतात.
आणि अशी बुद्धी ज्याला झाली त्याला पंडित असं म्हणतात. तस्मात ब्राह्मणः पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. बाल्यंच पांडित्यंच निर्विद्याथ मुनिः. आणि असे जे पंडित आहेत ते बाल्येन तिष्ठासेत, ते बाल्यावस्थेमध्ये राहतात, बाल्य रूपाने राहतात. आता उन्मत्तवत, पिशाच्यवत, बालवत आहेच एक. तो महात्मा कसा राहतो? काही नाही, बालवत त्याचं आचरण असतं. गूढधर्माश्रितो विद्वान ज्ञातचरितम चरेत. अंधवत जडवच्चापि मूकवच्च महिम चरेत. ना पृष्ठ कस्यचित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छति. ज्ञानवान अपि मेधावी जडवल्लोक आचरेत. जडवल्लोक आचरेत. आचार्यांनी अनाविष्कुर्वन्नन्वयात या सूत्रावर भाष्य करताना हे चिंतन मांडलंय. तो बाल्य रूपानं राहतो. पांडित्य आल्यानंतर बाल्य रूपानं राहणं सगळ्यांना शक्य होत नसतं. ती बाल्यावस्था त्याच्या ठिकाणी आपसूक येते. हे जरी खरं असलं तरी सगळ्यांच्याच ठिकाणी ती येतेच असं सांगता येत नाही. पांडित्य ज्याला प्राप्त झालं तो अभिमानानं छाती पुढे काढून चालेल किंवा बालकासारखा कसा राहील? ते बालकासारखं राहणं, लहान मुलासारखं राहणं म्हणजे काय? आचार्यांनी शंका उपस्थित केली, पूर्व पक्ष उपस्थित केलाय त्याच्यात. लहान मूल जसं बसल्या ठिकाणी सगळे विधी उरकून टाकतं, तसं पंडितांनी त्या पद्धतीनं बसल्या जागी सगळं उरकून टाकलं तरी त्याला त्याचा दोष लागत नाही असा अर्थ करायचा का? असा पूर्व पक्ष केलाय. आणि उत्तर पक्ष करताना सांगितलं बाबा तसं नाही. बसल्या लहान मूल बसल्या जागी तिथं शी करतं, तिथं शू करतं, त्याच्यातच खेळत राहतं, काही नसतं त्याला. ते त्याच्यातच रांगत घरभर फिरत राहतं, सगळी घाण घरामध्ये फिरवतं, तरी आईला त्याचं कौतुक असतंच की नाही? किती छान घाण केली, आईला त्याचंही कौतुक आहे. असे नका. तसं महात्मा पंडित म्हणजे जो आत्मस्वरूपाला प्राप्त झाला, कारण त्याला आता पाप पुण्याचा संबंध राहिला नाही ना. पुण्य पापे विधू झालं, त्याचं पुण्य गेलं पापही गेलं, दोन्हीचा संबंध संपला. त्यांनी काही केलं तरी त्याला त्रास नाही. सगळ्या जगाला पेटवून दिलं तरी त्याला काही नाही. गीता बोलतेच आहे, सगळं जग त्यांनी जाळून टाकू दे, पाप नाही. मग त्यांनी काय, तसा अर्थ नाही. आचार्यांनी सांगितलं बाल्य या शब्दाचा अर्थ करत असताना आपल्या डोळ्यासमोर पाप पुण्याचा कुठलाही विचार न करणारं जे लहान मूल येतं त्या अर्थाने उपनिषदांनी तो शब्द वापरला नाही. मग बाल्य शब्दाचा अर्थ काय? आचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलं, ज्ञान अध्ययन धार्मिकत्वादिभिः आत्मानम अविख्यापयन दंभ दर्प रहितो भवेत. हे बाल्य आहे. लहान मूल जसं निर्वैर असतं, निष्पाप असतं, कुणाबद्दल त्याच्या अंतःकरणात जसा द्वेष नसतो, कुठलंही कर्म करताना ते कुणाला दाखवण्याकरता करत नाही, त्याच्या ठिकाणी दंभ नसतो, आपल्या सगळ्या घराच्या केंद्रस्थानी आपण आहोत याचा दर्प त्याला नसतो, असा दंभ दर्प राहित्य असं ज्या त्या लहान मुलाच्या ठिकाणी आहे, तसं पंडित झालेला बाल्य रूपाने राहतो, म्हणजे दंभ दर्प रहित होऊन राहतो. थुंकोनिया मान दंभे करीतो कीर्तन. मान दंभ थुंकून आम्ही कीर्तन करतो. बाल्येन तिष्ठासे. तुकोबारांची अवस्था काय? कीर्तन करतो, पंडित आहेत, पण पंडित असले तरी कसं करतात? अरे त्या मानावर आणि त्या दंभावर थुंकून कीर्तन करतो. थुंकोनिया मान तोडायचं नाही इथं, आणि दंभे करीतो कीर्तन ते आपल्याकडे, ते तुकोबारांकडे नाही. आम्ही कीर्तन करताना दंभानं करतो. माझ्यासारखं कोणीच नाही हो. मी जशी मांडणी केली या अभंगावर कोणी कीर्तन करू दे बघू बरं. असं नाही. मान दंभे थुंकोनिया कीर्तन करीतो. थुंकणं म्हणजे काय? त्याज्य मानणं, टाकून देणं. थुंकलेल्या पदार्थाबद्दल जशी आसक्ती नसते तसं अनासक्त होऊन आम्ही कीर्तन करतो. हा तुकोबारायांचा अर्थ आहे.
दंभ दर्प रहितो भवेत, हे जे आचार्य म्हणतात तीच अनुभूती तुकोबाराय आपल्या अभंगातून व्यक्त करून देतात. याचा अर्थ असा की पंडित असूनही बाल्य रूपानं जो राहतो त्याला मुनी असं म्हणतात. मला मुद्दा इथं मांडायचा आहे. मुनी शब्दाचा अर्थ करत असताना आश्रय हा असं मुनींद्राणाम, हे जे तीर्थाचं केलेलं चिंतन आहे त्याच्यातल्या मुनी शब्दाचा अर्थ करताना उपनिषदाने अशा पद्धतीनं अर्थ केला. काय अर्थ केला? बाल्यांच्या पांडित्यांच्या निर्विद्याथ मुनीही हा अर्थ केला. पांडित्य असूनही ज्याच्या ठिकाणी बाल्य आहे, बाल्याचा त्यांनी बाल्य भावाचा त्यांनी स्वीकार केला, त्याला मुनी असं म्हणा. आणि पंडित असूनही मी लहान आहे, हे जर मुनीपणाचं लक्षण असेल तर या लक्षणामध्ये ज्ञानोबारांना सोडलं तर कोण बसत? ब्रह्मज्ञानाच्या बुद्धीला सुद्धा स्तिमित करावं अशी गीतेवरची टीका लिहिली. आणि बाल्य किती स्वीकारलं? हे रवी तरी मी मूर्खो, मला कळत नाही. शब्द कैसा घडीजे, प्रमेय कैसे पाच अडीजे, मला कळत नाही हो. केवढं बाल्य आहे. पांडित्य आहे की नाही? आहे ना. कशावरून? अरे अजूनही त्याचा थांग लागला नाही. ज्ञानेश्वरीच्या शब्दाचा थांग आयुष्य आयुष्य ओवाळून टाकावं त्याच्यावरून, त्या शब्दावरून, तरी त्याचा थांग लागत नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान होईल तो, पण असा ज्ञानवान होऊन बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानेश्वरीचा एक शब्द कळेल इतकी ज्ञानेश्वरी पुढे आहे. ज्ञानवान होईल, माम प्रपद्यते, जाऊ द्या तिकडे त्याला. पण असे जे ज्ञानी अनेक जन्माच्या शेवटी जे ज्ञानी होतात, असे ज्ञानी अनेक जन्म घालून त्या जन्माच्या शेवटी कधीतरी ज्ञानेश्वरी कळली म्हणू शकतात. नाहीतर ताकद नाही. काय पांडित्य आहे कितीतरी. ज्ञानोबारायांचं पांडित्य ज्ञानेश्वरीतलं दाखवायचं झालं तर स्वतंत्र विवरण होईल त्याचं. गीतेत किती ज्ञानोबाराय कृपावंत. जाऊ द्या, तो विषय स्वतंत्र होईल. त्यांचं पांडित्य कुठं कुठं दिसतं मी आपल्याला श्लोकवार सांगू शकेन. या श्लोकाखालचं ज्ञानोबारायांचं भाष्य बघा आणि या श्लोकाखालचं इतरांचं भाष्य बघा. ज्ञानोबारायांचं पांडित्य कसं दिसतं. बर वय काय? 16 वर्ष. काय वय? 16 वर्ष. बाल्यांच्या पांडित्यांच्या निर्विद्याथ मुनीही. ज्ञानोबाराय खरे मुनी आहे. ज्ञानदेव मंगळ मुनी. किती गंमत आहे. मंगळ मुनी. मुनी म्हणल्यावरही जनाबाईला मंगळ म्हणण्याचा मोह आवरलाच नाही की नाही शेवटी. आश्रय हा मुनींद्राणाम, नुसतं मुनी न म्हणता मुनींद्र, मुनिश्रेष्ठ असं जर स्कंद पुराण म्हणत असेल, मुनी शब्द वापरूनही त्याला इंद्र शब्द जर जोडावा पुराणाला वाटलं असेल, तर मुनी शब्द वापरून त्याला मंगळ शब्द जोडावा. जनाबाईंना वाटलं चूक काय? त्याच अर्थाने ज्ञानोबाराय सामान्य मुनी नाहीत, मुनींद्राणाम, सगळ्या मुनींचे राजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय श्रेष्ठ मुनी आहेत. बघा ना, ज्ञानोबारायांना अशा सगळ्या चालत आलेल्या पारंपरिक संकल्पना वापरूनही त्याचं वैलक्षण्य सांगण्याकरता पुन्हा त्याला एक विशेषण जोडलेलं आहेच आहे. जसं मुनी शब्द वापरला त्याच्या बरोबरीला मंगळ शब्द वापर. ज्ञानदेव मंगळ मुनी. मुनी म्हणल्यानंतर तो मंगल नसेल काय? असेल ना, पण तरी मंगल शब्द वापर. बरं, हे जनाबाईंनी केलं. मुक्ताबाईंनी वेगळं काय केलं? योगी म्हणलं, पण त्याला पावन मनाचा योगी. आता योगी पावन मनाचा नसतो काय? आणि ज्याचं मन पावनच नाही तो योगी होईल कसा? योग प्राप्त करून घेण्याकरता मनाची शुद्धता तर पहिली अट आहे ना. योग चित्तवृत्ती निरोध हा. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. मग तो योगी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. योगाची व्याख्या ज्ञानोबारायांनी केलेली. संतुष्ट सततम योगी. त्या योग्यावर बोलताना ज्ञानोबाराय हे बोलतात की नाही? जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. जीव आणि परमात्मा याच्यातला भेद राहिला नाही.
तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. जीव तोच देव, जीव म्हणजेच देव, त्यांच्यातला भेदच गेला. देव जीवातला भेद ज्यांच्या ठिकाणी गेलेला आहे तो योगी. मग असं अद्वैत ज्याला कळतं त्या अद्वैताचा बोध होण्याकरता अंतःकरण शुद्ध झालं नसेल, झालंच असेल की नाही आद, पण तरी मुक्ताबाई म्हणतात तुम्ही योगी आहेत, पण कसे आहेत? पावन मनाचे योगी आहेत. म्हणजे बाकीचे जे योगी आहेत ते तेवढ्या पावन मनाचे नसले पाहिजेत. बाकीचे जे मुनी आहेत ते मंगळ नसले पाहिजेत. विशेषण ज्या अर्थी दिलं त्या अर्थी त्याचं व्यावर्तकत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे की नाही. म्हणून अशा मुनिश्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानोबारायांनी ज्या भूमीचा स्वीकार केला त्यालाही तीर्थ असं म्हणता येतं. आळंदी हे तीर्थ आहे. ज्ञानोबाराय स्वतः तीर्थ आहेत. ज्ञानोबाराय पापनिवृत्तीही करून देतात आणि ज्ञानोबाराय आपल्याला मोक्षही प्रदान करतात. या दोन्ही अर्थाने आपल्याला त्याचं चिंतन करता येऊ शकतं. तीर्थाचा विचार करत असताना सामान्यतः शास्त्रकारांनी तीर्थाचे काही प्रकार केले. माझा मुद्दा तीर्थ रावो या शब्दाशी आहे बरं, म्हणजे मला तिथं नेऊन जोडायचंय. ते मी माझं ध्येयही आपल्या समोर प्रकट करतोय आणि मला ते ज्ञानोबारायांच्या शब्दातूनच जोडायचं. ज्ञानोबारायांच्या शब्दाच्या सिद्धी करता बाकीच्या प्रमाणांची गरज नसते. मी स्पष्ट बोलतो, स्पष्ट आहे माझं बोलणं. अमक्या अमक्या उपनिषदाच्या वचनातून ज्ञानोबारायांचं मत सिद्ध होतं, चूक आहे, फुली मारा त्याच्यावर. कुठल्याही उपनिषद वचनातून ज्ञानोबारायांचं वचन सिद्ध होत नाही. ज्ञानोबारायांचं वचन स्वतः सिद्ध आहे, त्याला समांतर प्रमाण उपनिषदामध्ये मिळतं. एवढं आहे ज्ञानोबारायांचं बोलणं. अरे कुठंतरी सूर्याचा प्रकाश दाखवण्याकरता दुसरा कुठला तरी सूर्य आणला तर चालेल काय? ज्ञानोबारायांचं बोलणंच स्वतःचं असं आहे, त्याला दुसऱ्या प्रमाणाची गरज काय? ते ज्ञानोबारायांच्या मुखातून प्रकट झालं हेच प्रामाण्य आहे त्याचं. पौरुषेय अपौरुषेयाची वाद घरी करा, नंतर चातुर्मास त्याच्याकरताच पडला. ज्ञानोबारायांच्या मुखातून आलं म्हणून ते पौरुषेय झालं. अरे पण तो ज्ञानोबाराय पुरुष आहेत का सामान्य? कसं मानायचं तो प्रश्न स्वतंत्र. पण मला उपनिषद प्रमाणाबद्दल निंद्य भावना नाहीये किंवा अंतःकरणामध्ये काही वेगळी भावना आहे असं समजू नका. श्रुती स्मृती पुराण इतिहास आपण तीच प्रमाण मानतो, त्याच्याबद्दल वादच नाही. श्रुती प्रामाण्याला अलौकिकता आहे, अद्वितीयता आहे, याच्याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नसावा. परंतु ज्ञानोबारायांच्या विधानाच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळेला सांगतो, नाही निंदा निंद्यम निंदितुम प्रवर्तते किंतु स्तौतुम विधेयम. या न्यायानं मला जर श्रुतीवचन सुद्धा ज्ञानोबारायांच्या समोर प्रकाशित होत नाहीत असं जर म्हणणं मला म्हणावं लागत असेल माझ्या विचाराकरता, आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांच्या वचनापुढे श्रुतीवचनाला थोडं मी बाजूला ठेवत असेल आणि श्रुतीवचनाला बाजूला ठेवल्याने जर मला पाप लागत असेल तर ज्ञानोबारायांच्या वर्णनाकरता असली लाखो पाप स्वीकारायची आपली तयारी आहे. अरे देवाला आपण बाजूला ठेवतो ज्ञानोबारायांसमोर, तुम्ही काय श्रुती सांगता? प्रत्यक्ष परमात्म्याला ज्ञानोबारायांसमोर बाजूला करू आपण. आधी ज्ञानोबारा आहे, मग बाकीचं सगळं जग. आधी तिथून उरलं तर तुम्ही, तिथं जर उरलं नाही तर आमची जबाबदारी नाही, आमचं कर्तव्य नाही की आम्ही तुमच्या चरणाला लागावं. वारकरी आहोत आम्ही, आधी ज्ञानोबारांना समर्पित होऊ. थोडं काही उरलं वाटलं तर येऊ तुमच्याकडे, बघू नंतर, आत्ता नाही. आणि याच्यानं पाप लागू द्या, आमचे ज्ञानोबाराय समर्थ आहेत आमच्या पापाचं निवारण करायला. अभिनिवेशानं बोलतो, जरा अभिनिवेशानं बोलतो. ज्ञानात अभिनिवेश चालत नाही, भक्तीत चालतो. त्याला प्रौढीवाद म्हणतात, फक्त एवढंच आहे. भक्तीतल्या अभिनिवेशाला प्रौढीवाद म्हणायचं, एवढंच आहे. आम्हाला प्रौढी आहेच आहे ज्ञानोबारायांची, वाद नाही. असो,
सामान्यतः तीर्थाचा सामान्यतः विचार करत असताना 3 पद्धतीची तीर्थ मानली गेली. कोणकोणत्या पद्धतीची? एक स्थावर तीर्थ आहे, एक जंगम तीर्थ आहे आणि काही मानस तीर्थ आहे. 3 पद्धतीनं त्याचा विचार. आता नावावरून आपल्याला त्याचं विवरण करावं लागेल असं नाही आहे, आपल्याला माहिती आहे जंगम तीर्थ कोणतं, स्थावर तीर्थ कोणतं, मानस तीर्थ कोणतं, याचे काही विचार आहे. काही तीर्थांकडे आपल्याला जावं लागतं. आपल्याला पाप निवृत्त करायचं असेल तर गंगेकडे आपल्याला जावं लागेल. गंगा आपल्याकडे येत नाही, आणणारे आचार्य आपले पुत्र होत नाहीत. जगद्गुरु शंकराचार्यांनी आई करता नदी वळवली, त्यांचं सामर्थ्य आहे, काही करू शकतील ते. आपल्याला तसं करणारा पुत्र होईल असं वाटत नाही. सरळ आहे की हो? नाही, आपल्याला नदीकडे जावं लागेल. आपण तिथं गेल्यानंतर गंगा तिचं काम करेल, गोष्ट खरी, पण आपल्याला तिथपर्यंत पोचावं लागेल, काशीपर्यंत जावं लागेल, त्रिवेणी संगमात जावं लागेल, आपल्याला जावं लागेल. ती नाही येणार आपल्याकडे. आपल्याला एखाद्या क्षेत्रामध्ये जावं लागेल. काशीला जायचं असेल, आपल्याला काशीत जायचं, आपल्याला तिकडं जायचं. दुसरा प्रकार जो आहे तो मानस तीर्थाचा आहे. मला संतांकडे यायचंय म्हणून जंगम तीर्थ नंतर सांगतो. दुसरा प्रकार आहे तो मानस तीर्थाचा आहे. मानस तीर्थामध्ये काय आहे? ज्याच्यानं आपलं मन पवित्र होतं ते मानस तीर्थ. कशानं मन पवित्र होतं ते आता मनुस्मृतीमध्ये त्या संबंधामध्ये बराच विचार आहे, पण सोडून द्या, मी साधं बोलतो. अंतःकरणामध्ये क्षमा धारण केली, मन पवित्र होतं. दया धारण केली, मन पवित्र होतं. एवढा सगळा विस्तार करण्यापेक्षा 26 गुणांची दैवी संपत्ती आपल्याला उद्धारण्याकरताच भगवंतांनी सांगितले ना. शम, दम, उपरम, तितिक्षा, समाधान हे धारण केल्याने अंतःकरण पवित्र होतच की नाही. मग या सगळ्या गुणांचा आपण स्वीकार करणं हे महत्वाचं आहे. दोष निवृत्ती करता स्वीकार करणं हे महत्वाचं आहे. आपला क्रोध जावा याच्याकरता काय करायचं? याच्याकरता आपण अंतःकरणामध्ये शांती धारण करायची. दुर्गुणाच्या निराकरणाकरता स्वतंत्र प्रयत्न करायची गरज नसते. आचार्यांनी गीता भाष्यामध्ये 2ऱ्या अध्यायात सुरुवातीलाच उपोद्घातामध्ये, म्हणजे अशोच्यानंदवच्या आधीचं जे व्याख्यान आचार्यांनी केलंय त्या उपोद्घातामध्ये आचार्यांनी फार चांगला विचार त्या संबंधामध्ये मांडला. आचार्य असं म्हणतात की आपल्या ठिकाणी असलेल्या दोषाच्या निराकरणाकरता आपण जेवढे जास्त प्रयत्न करू तेवढे ते दोष अधिक बळावत असतात. साधनामध्ये जेवढा आपण जास्त प्रवेश करू, साधनं जेवढी निवडू, ती साधनं आम्हाला साध्यापर्यंत नेण्याच्या ऐवजी अधोगतीलाच नेतात. जे जे करावे साधन तव तव रिघे साधनाभिमान, नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलंय. जे साधन करावं त्या साधनेमध्ये साधनेचा अभिमानच शिरतो. मग ह्याच्याकरता काय करा? आपल्या दोषाच्या निवृत्ती करता आपण दोष निवृत्तीचे प्रयत्न करू नका. आचार्य म्हणतात असं करा की त्या दोषाच्या विरोधी असणारा गुण धारण करण्याचा प्रयत्न करा. तो गुण धारण करा. असा गुण धारण केला की दोष आपोआप निवृत्त होत असतो. दोषाला विरोध करण्याचं कारण नाही, गुणांचा स्वीकार करणं हीच दोषांची निवृत्ती असते. क्रोध निवृत्त करायचा आहे ना, मग त्याच्याकरता क्रोधाशी भांडत बसू नका, त्याच्याने तो वाढतो. मूर्खांशी कधीही वाद करू नये. कधी मूर्खांना काही त्यांच्या बरोबरीनं वाद करायला, प्रतिवाद करायला जाऊ नये. मूर्खांशी वाद केल्याचा परिणाम एवढाच होतो की मूर्खांची संख्या एकाने वाढते. गरज नसते, सोडून द्या ना. जे आपल्याला त्रस्त करणार आहे ना, दुर्लक्ष केलं की बऱ्याच गोष्टी होतात. त्याच्याकरता काय करा? सद्गुणांचा आश्रय करा. क्रोध आहे ना,
क्रोधाशी आपण क्रोधाला मारण्याकरता जेवढं भांडण करू तेवढा तो क्रोध वाढत जाईल, कारण त्याच्याबरोबर भांडण करणं हे त्याचं खाद्य आहे. त्याला खत घालण्यासारखं होईल ते, कारण भांडण आहे तर त्याला अनुकूल विषय. मग काय करा, त्याला भांडत बसू नका, शांती हा सद्गुण धारण करा. याला आचार्यांनी प्रतिपक्ष भावना असा शब्द वापरला भाष्यामध्ये. याला प्रतिपक्ष भावना असं म्हणतात. प्रतिपक्षाची भावना करा, सरळ अर्थ. ज्या पक्षाचं निवारण करायचं आहे त्याच्या प्रतिपक्षाची भावना करा. एवढं केलं की होऊन जातं. म्हणून शम, दम, उपरती, तितिक्षा, धर्मविचार, सदाचार, नीती ही सगळी मानस तीर्थ आहे. वाचा बोलो वेदनीती, करू संती केले ते, नीतिमत्ता आत असते. नीतीचं काय असतं, आमचं आचरण धार्मिक होतं, ते धर्माचरण कदाचित जगाला दिसू शकतं, पण त्या धर्माचरणाच्या प्राकट्याकरता जो विचार पहिल्यांदा करावा लागतो तो धर्मविचार, तो नीती विचार हा पहिल्यांदा आधी मनवणीची उठी, मग ते वाचादिठी करासी हे वेगळं आहे. पण आवड येते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी, मनात आधी आलं पाहिजे. ती नीती मनात आली की मग चिंतन सुरू. चांगल्या गोष्टीचा असं आहे, चांगल्या गोष्टीचा, चांगल्या कर्माचा संकल्प जरी आपण केला तरी तेवढ्या पुरता का होईना आपलं मन शुद्ध होत असत. ते आपल्याकडे जुन्या मराठीमध्ये काशीस जावे नित्य वदावे, काशीला जायचंय म्हणत राहावं, जाणं होईल नाही तर न होईल तो विषय वेगळा. जमलंच नाही, नका का जमेना, म्हणत तरी राहा. आता ते जुनं असल्यामुळे मराठीत काशी म्हटलंय, आपण आळंदी म्हणू, पंढरपूर म्हणू, काय नाही, घरात नुसतं म्हणायचं पंढरपूरला जायचंय हो, एकदा पंढरपूरला जाऊन यायचंय हो, दर 2 दिवसांनी म्हणायचं. वर्षभर जाणंच झालं नाही तरी म्हणायचं. कारण पंढरपूरला जायचंय, आळंदीला जायचंय हा संकल्प जरी मनात आला ना, त्या संकल्पानं तेवढ्या काळापुरतं का होईना पण मन पवित्र होतं. बघा ना तुम्ही, आळंदीला जायचंय असं म्हणल्याबरोबर मनुष्य कधीही जुगाराकडे जाऊ शकत नाही. आळंदीला जायचंय म्हटलं की अभक्षभक्षण करूच शकत नाही. आळंदीला जायचंय, काही नाही हो आळंदीला जायचंय मला असं म्हणलेला मनुष्य एकदम कुणावर चिडू शकत नाही. कारण का, आळंदीला जायचंय हा संकल्पच त्याच्या मनाला जे पावित्र्य प्रदान करत असतो, त्या पावित्र्यामुळे त्याच्या ठिकाणी विकार हे तेवढे प्रबल होत नाहीत जेवढे अन्य वेळेला प्रबल होत असतात. शुद्ध संकल्प हे सुद्धा मानस तीर्थच आहे, ज्याच्याने आपलं मन पवित्र होतं, ज्याच्याने आपल्याला आनंद मिळतो. आणि काही जे तीर्थ आहेत ती जंगम तीर्थ आहेत. मला इथे यायचंय म्हणजे ती चालती बोलती तीर्थ आहे. त्यांच्याकरता आपण जागेवर बसलं तरी ते स्वतःहून आपल्याकडे येतात, आपल्याला त्यांच्याकडे जाण्याची गरज नसते. कोण आहे ती? ज्ञानोबारायांनी त्यांच्या संबंधानं विधान केलंय. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या भूत मात्रांना अनवरत ते भेटत राहतात, पुन्हा पुन्हा भेटत राहतात. आणि काय करतात? सकळ मंगळाचा वर्षाव करतात. ते भेटतात. बरं, त्यांच्यावर जबाबदारी, उत्तरदायित्व ज्ञानोबारायांनी ईश्वरनिष्ठांवर दिलंय. उत्तरदायित्व, जग चांगलं व्हावं, सुखी व्हावं, किंबहुना सर्व सुखी तुम्हाला वाटतं ना, मग एक काम करा, जागेवर बसून राहू नका. साधू वृत्तीचा महात्मा आणि पाणी एका जागी राहिलं ना 2 दिवसात वासच येतो त्याला. साधूने एका जागी बसायचं नाही, पाण्याने एका जागी राहायचं नाही. पाणी एका जागी साचलं त्याचं डबकं झालंच, आणि साधू एका जागी राहिला की तो प्रापंचिक झालाच. पाणी बहता भला, साधू घुमता भला. साधूने फिरलं पाहिजे. ज्ञानोबाराय सांगतात, तुम्ही बसून ईश्वरनिष्ठ आहेत ना तुम्ही,
मांदियाळी एकत्र करा, एकत्र या सगळे आणि काय करा, वर्षत सकळ मंगळी, तुम्ही जा सकळ मंगळाचा वर्षाव करत राहा. जमिनीमध्ये पीक यायचं असेल तर पाऊस पडावा लागतो की नाही? ते पाऊस पाडणारे जे मेघ आहेत, ती जमीन मेघाकडे जाते का मेघ इकडे येतात? मेघ येतात, जमीन जात नाही मेघाच्या खाली पाणी पाहिजे म्हणून. मेघ स्वतः उदार आहे, ते स्वतः येतात. ज्ञानोबारांनी मेघाची किती उदाहरणं दिली असतील. ते मेघ उदार परी ओसरे वगैरे त्याचे दोषही आहेत, नाही असं नाही, पण ते लौकिक अर्थानं तेवढ्या पुरतेच घ्या. त्याची निंदा करावी हा ज्ञानोबारांचा हेतू नाही. ईश्वरस्य ते ब्रह्मसूत्रामध्ये ईश्वराला पर्जन्य म्हणलंय. पर्जन्य म्हणलंय. ईश्वर पर्जन्य का? तो सर्वांना समान पाणी देतो. पर्जन्य सा आपली जमीन नापीक आहे, त्याला पाऊस काही करू शकत नाही. आमच्या मनात दोष आहेत, याला ते काही करू शकत नाहीत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात यांच्या मनात दोष आहेत म्हणून तुम्ही त्यांना एकदा जाऊन भेटलात आणि काही नाही, दोषास्पद माणूस आहे, काही याच्यात बदल होत नाही, किती मंगलाचा वर्षाव केलं तरी चला पुढे, असं करू नका. एक काम करा, जर तो पापी असेल ना, अनवरत भेट तू त्याला, सारखं भेटत राहा. तुमच्या पुन्हा 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 भेटण्याने त्याच्या पापाचं निवारण होईल आणि कधीतरी तुम्ही केलेल्या मंगलाच्या वर्षावानं त्याचं जीवन धन्य होईल. हे जे साधू आहेत, हे जे महात्मे आहेत, यांना जंगम तीर्थ म्हणा. ते स्वतःहून आपल्याकडे येतात. रविश्चंद्रो घनावृक्षा नदी गावश्च सज्जन येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. परोपकारा करता हे जन्माला आले. सज्जन परोपकारा करता जन्माला आले. पुष्कळ प्रमाण त्या संबंधामध्ये. आणि अशा पद्धतीची ही तीर्थ, जंगम तीर्थ म्हणजे संत महात्मे. ज्ञानोबा तीर्थ रावोयत, तिकडे येतो. अजून एका प्रकारानं हे जे स्थावर तीर्थ आहेत की नाही, या तीर्थाचे सुद्धा काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये धर्मतीर्थ वेगळं असतं, अर्थतीर्थ वेगळं असतं, कामतीर्थ वेगळं असतं, मोक्षतीर्थ वेगळं असतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाच्या रूपानं आपल्याला तीर्थाचा एक स्वतंत्र विचार मांडलेला दिसून येतो. पण हे सगळे स्थावर किंवा ज्याला भौम तीर्थ म्हणतात की नाही, पुराणाच्या भाषेमध्ये त्याला भौम तीर्थ म्हणतात. भूमीवरची तीर्थ, स्थावर तीर्थ. ते भौम तीर्थाचे हे प्रकार आहे. धर्म तीर्थ, अर्थतीर्थ, कामतीर्थ आणि मोक्षतीर्थ. कारण अर्थ आणि काम सुद्धा आपल्याला पवित्र करतातच की नाही. काम अपवित्र करतो असं समजण्याचं कारण नाही, पण तीर्थाच्या संबंधानं पुराणाने केलेलं त्याचं जे विवरण आहे ते वेगळ्या अंगाने आहे. धर्मतीर्थ म्हणजे काय आहे? माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्या भूमीत गेल्यानंतर धर्म पालनाची स्वाभाविक आवड निर्माण होते ते धर्मतीर्थ असतं. जिथं गेल्यानंतर अधर्मानं वागावं असं वाटत नाही ते धर्मतीर्थ. नीतीनं वागावं, सदाचार इथे पाळावा, इथं दानधर्म करावा असं ज्याला वाटतं ते धर्मतीर्थ आहे. जिथं धर्माच्या प्रेरणा जाग्या होतात ती धर्मतीर्थ. अर्थतीर्थाच्या बाबतीमध्ये थोडं वेगळं आहे. ते तीर्थ आहे, पण जिथं गेल्यानंतर प्रामाणिक व्यापार करावा वाटतो त्याला अर्थतीर्थ असं म्हटलंय. व्यापार करताना प्रामाणिकपणा असावा असं जिथं वाटतं ते अर्थतीर्थ असं आहे. अर्थ आणि कामाचा विचार करताना आपण नेहमी त्यांची निंदा करतो, ती केली पाहिजे. पण धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असा जर विचार केला भगवद्गीतेच्या परिभाषेमध्ये तर आपल्याला कामाला सुद्धा तीर्थ म्हणायला वाव आहे, आहेच आहे. भागवताने
दुसऱ्या स्कंदामध्ये धर्म अर्थ काम मोक्षाची व्यवस्था लावून दिली की नाही. धर्माचं पालन कशा करता करायचंय? मोक्षा करता. अर्थप्राप्ती करता धर्माचं आचरण करायचं नाही, मोक्षा करता. धर्म पाळायचा मोक्षा करता, अर्था करता नाही. अर्थ कशा करता मिळवायचा? अर्थप्राप्तीतून आपल्याला चांगल्या पद्धतीनं धर्माचं आचरण करता यावं याच्या करता. आम्हाला काहीतरी कामना पूर्ण कराव्यात म्हणून अर्थ मिळवायचा नाही. धर्म पालन करायचं मोक्षा करता, अर्था करता नाही. अर्थाचा स्वीकार करायचा धर्म पालना करता, कामना पूर्ण करण्याकरता नाही. कामाचा स्वीकार करायचा केवळ जीवनाचा निर्वाह चालावा म्हणून इंद्रियांच्या तृप्ती करता नाही. आमच्या इंद्रियांचे लाचावलेली, विषयाला लाचावलेल्या इंद्रियांना तृप्त करण्याकरता कामाचं सेवन, याच्याकरता काम नाहीच आहे. काम सांगितला जीवनाचा, जीवनाची न घटे येणे वेळ म्हणून कामाचा स्वीकार. विषयाचा स्वीकार कशा करता? शब्द स्पर्श रूप रसगंध कशा करता याचा विचार. रसाचं महात्म्य सांगताना ज्ञानोबा हे बोलले, जीवनाची न घटे येणे वेळ. अरे याचा त्याग तुम्ही काय कराल? शब्द स्पर्श रूप रस हे सगळ्याचाच त्याग करता येतो. शब्दाचा त्याग करता येत नाही असं नाही. संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श म्हणून असं मोकलिली तुकोबारा बोलतातच की नाही. पण त्याच शब्दाचा स्वीकार करताना अमाघरी धन, शब्दाचीच रत्ने हेही म्हटलंच आहे की नाही. शब्द हा बहुसाल उपकाराची राशी हेही म्हटलंच आहे की नाही. आणि तेच तुकोबाराय दुसऱ्या बाजूने म्हणतात संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श तुटावा म्हणून देवा व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण अंतरोनी जन व्हावे दुरे. संबंध तुटावा शब्दाचाही स्पर्श म्हणून आस मोकलील. शब्दाचा स्पर्शच नको. शब्द हा विषय आहे, स्पर्श हा विषय आहे, गोष्टी खऱ्या आहेत. परंतु म्हणून आपल्याकडे धर्म अर्थ काम मोक्षाची व्यवस्था लावत असताना याच क्रमानं लावली गेली. अर्थ आणि काम वाईट आहे असं समजू नका. एखादी नदी आहे, ती नदी गावाच्या बाहेर वाहते, गावाला उपयुक्त ठरते. दोन तटामधून ती नदी वाहते. गंमत अशी आहे, जोपर्यंत ती नदी दोन तटातून वाहते ना तोपर्यंत ती गावाला उपकारक आहे. एकदा ती नदी तट सोडून गावात आली की मग गावाला घातक आहे की नाही. पूर आला आणि त्या नदीचं पाणी वाढत वाढत गावात आलं, तटाला सोडून ती नदी गावात आली, सगळं गाव उद्ध्वस्त करते. पण ती जर दोन तटात प्रवाहित राहिली तर मग सगळ्यांना उपकारक आहे. पाणी प्यायला तेच पाणी, कपडे धुवायला तेच पाणी, आंघोळीला तेच पाणी, जनावरांना तेच पाणी, शेतीला तेच पाणी. त्याच्यावर आपलं जीवन चालतं. कुठपर्यंत चालतं? दोन तटामधून वाहते तोपर्यंत. एकदा तट सोडून आली संपते, सगळं गाव उद्ध्वस्त करून टाकते. तसं अर्थ आणि कामाची नदी जोपर्यंत एका बाजूनी धर्म आणि दुसऱ्या बाजूनी मोक्ष या दोन तटामधून वाहते ना तोपर्यंत आपल्या जीवनाला ती उपकारक आहे. एकदा अर्थ आणि काम धर्माची मर्यादा ओलांडून गावात आले, जीवनात आले की जीवनाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून धर्माविरुद्ध भूतेषु, धर्म विरुद्ध झालं की घात आहे आणि धर्माविरुद्ध झालं की कल्याण. धर्माला विरोध करून ती कामाची अर्थाची नदी आत नाही आली पाहिजे जीवनात. धर्माची मर्यादा आहे, तट घालून ठेवलाय. दुसऱ्या बाजूनी मोक्षाचा तट घालून ठेवलाय. आम्हाला या धर्माच्या तटावरून मोक्षाच्या तटापर्यंत जायचंय, पण मध्ये असणारा अर्थकाम आम्हाला अनुकूल करून घेतला पाहिजे तर मोक्षाचा तट आम्हाला दिसेल, तर आम्हाला दिसेल. या अर्थानं धर्मतीर्थ, अर्थतीर्थ, कामतीर्थ आणि मोक्षतीर्थ, ज्या तीर्थामध्ये विविध कलांची उपासना चालते त्याला कामतीर्थ म्हटलंय पुराणाने. आणि ज्या भूमीमध्ये गेल्यानंतर, ज्या भूमीमध्ये ज्ञान आहे, अध्यात्म आहे, धर्म आहे, सदाचार आहे, ज्ञानाची चर्चा आहे, मीमांसा होते आहे,
पूर्व पक्ष उत्तर पक्ष या रूपानं काहीतरी चिकित्सा वेदांत सिद्धांताची चालू आहे. अशी ज्या ठिकाणी खूप पीठ आहेत, अशा पद्धतीच्या खूप पाठशाळा आहेत, त्याला आपल्याला मोक्ष तीर्थ असं म्हणता येतं. आळंदी हे मोक्ष तीर्थ आहे का नाही? आहे. का? या भूमीमध्ये ज्ञानाची चर्चा आहे. या भूमीचा स्वीकार ज्ञानोबरायांनी केला. या भूमीमधून इंद्रायणी वाहते. या भूमीमध्ये ज्ञानाची चिकित्सा चालते. या भूमीमध्ये अशा विविध पद्धतीच्या पाठशाळा आहेत की जिथं ज्ञान शिकवलं जातं. या भूमीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे जोग महाराजांची. तीर्थ झालंच नाव. का झालं? ज्ञानाची चिकित्सा चालते, अध्यात्म शिकवलं जातं. पूर्व पक्ष उत्तर पक्ष काही करत 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 विचार मांडले जातात. जगताच्या कल्याणाकरता कारण ठरणारे प्रबोधनकार संस्थेमध्ये घडवले जातात. ज्या कारणानं याला तीर्थत्व आलं. हे मोक्ष तीर्थ म्हणायचं याला. पुराणांनी केलेली चिंतन म्हणजे ज्या भूमीमध्ये सदाचाराची भावना निर्माण होते त्याला धर्मतीर्थ म्हणा. ज्या भूमीमध्ये प्रामाणिकपणा व्यवहाराकरता उपयुक्त ठरतो त्याला अर्थतीर्थ म्हणा. ज्या भूमीमध्ये अनेक कलांची उपासना चालते त्याला कामतीर्थ म्हणा. आणि जिथं ज्ञानाची अध्यात्माची चिकित्सा चालते त्याला मोक्ष तीर्थ म्हणा. आणि हे सगळं जेव्हा एका क्षेत्रामध्ये येतं तेव्हा त्याला पुराणाने दिलेली, त्या क्षेत्राला दिलेली संज्ञा आहे महापुरी. त्याला पुराण महापुरी म्हणतं. हे चारही प्रकारचे तीर्थ ज्या एका क्षेत्रामध्ये एकवटलेले असतात त्याला महापुरी अशी संज्ञा. आता संगती लावायची तर लावता येईल. आळंदी तसंही महापुरी म्हणता येईल. अलंकापुरी आहे ना ही. अलम म्हणजे पुरे, भरपूर. अलम म्हणजे भरपूर, महा आणि पुरी. संगतीच लावायची तर लावता येते. अलम शब्दावरून आपल्याला आळंदी, अलंकापुरी. अलम शब्दाचा अर्थ आहे भरपूर. आळंदी आळंदी म्हणजे काय? अलम ददाती. पुरे म्हणेपर्यंत जिथं मिळतं त्याला म्हणायचं आळंदी. पुरे म्हणेपर्यंत देणारा जिथं बसला त्याचं नाव आहे आळंदी. भरपूर, महा या अर्थाने चिंतन करताय. असो, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला तीर्थ या रूपामध्ये करता येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संबंधामध्ये अनेक पद्धतीचा विचार आपल्याला मांडून दिला. वेगवेगळ्या भूमिका त्या संबंधामध्ये मांडल्या. आता आपल्याला विचार काय करायचा आहे? जो एक विचार मला सुरू करायचा आहे आणि हे जे तीर्थ रावो असा शब्द जो ज्ञानोबारायांनी संतांकरता वापरला आणि स्वतः ज्ञानोबाराय तीर्थ रावो आहेत असं जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेला तीर्थ रावो म्हणजे राज. ज्ञानोबाराय तीर्थराज आहे. तीर्थराज ही संज्ञा कुठं वापरली जाते आपल्याकडे? प्रयाग. तीर्थराज म्हटलं जातं. का म्हणलं जातं? त्रिवेणी संगम आहे. 3 तीर्थ एकत्रित आलेली आहेत. त्याला तीर्थराज म्हणतात. काशीला गेलो एकच गंगा, इतरत्र गेलो एकच तीर्थ, पण प्रयागराज तीर्थराज का? त्रिवेणी संगम आहे. गंगा यमुना सरस्वती, तीर्थराज. म्हणून त्याला 3 तीर्थ एकत्रित आली. तीर्थरावो म्हणा. तसं ज्ञानोबाराय तीर्थरावो आहे. ज्ञानोबारायांकडे सगळंच एकत्रित आलंय. तिथं तर फक्त 3च आहेत. इथं हजारो गोष्टी एकत्रित आल्या. असे हजारो तीर्थराज एकत्रित केल्यानंतर ते सगळे तीर्थराज ज्याच्या चरणाचा आश्रय करण्याचा प्रयत्न करतात ते ज्ञानोबाराय. इतके मोठे. संगती लावा, वेगवेगळ्या अर्थाने लावता येते. का ज्ञानोबारायांना तीर्थराज म्हणायचं? त्यांच्या ठिकाणी कर्म, ज्ञान आणि उपासना हे 3 तीर्थ एकत्रित आले.
कर्मानेही शुद्धी होते, ज्ञानानेही शुद्धी होते, उपासनेने शुद्धी होते. शुद्ध करणारं कर्म हेही तीर्थ आहे, शुद्ध करणारं ज्ञान तेही तीर्थ आहे, आणि शुद्ध करणारी उपासना तीही तीर्थ आहे. ती ज्ञानोबारायांच्या ठिकाणी एकत्रित आली, म्हणून आपल्याला त्यांचा विचार करता येतो. किती संगती लावू तेवढी कमी आहे. आता या सगळ्या तिन्हीला एकत्रित करायचं झालं तर कितीतरी करता येते, पुष्कळ करता येते. विचार मी आता करत नाही, पण ज्ञानोबारायांना तीर्थराज म्हणण्याचं एक महत्वाचं कारण आपल्याला सांगता येतं. या संत महात्म्यांबद्दल बोलत असताना, या भक्त महात्म्यांबद्दल बोलत असताना नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये त्यांचं मोठेपण ज्या सूत्राच्या रूपानं सांगितलेलं आहे, त्या सूत्राचा विचार केला तर ज्ञानोबारायांचं तीर्थ राव पण कशात आहे आपल्याला कळू शकतं. तीर्थ वेगळं आणि तीर्थाचा राजा वेगळा. तीर्थ ज्याच्या आश्रयाने राहतात तो तीर्थाचा राजा झाला. तीर्थ ज्याच्या सत्तेत राहतात, अधिकारात राहतात, तो तीर्थांचा राजा झाला. ज्ञानोबाराय तीर्थ रावोय. का? कारण हे जे महात्मे आहेत हे फक्त एकटंच नाही, फक्त तीर्थच नाही, सगळ्या पृथ्वीला पावन करतात. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये चिंतन करताना कंठावरोध रोमांच अश्रुभी परस्परम लपमानः पावयंती कुलानी पृथ्वींच असं सूत्र आपल्याला सांगितलं. आता हे सोडून द्या, कंठावरोध अश्रू वगैरे हे अष्टसात्विक भाव ज्यांच्या ठिकाणी निर्माण झाले, या अष्टसात्विक भावांनी युक्त असणारे, परस्परम लपमानः परस्परांशी संवाद करणारे जे आहेत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड चिंतन या संबंधामध्ये केलं. एकमेकांच्या शेजारी असणारी सरोवर म्हणलंय ज्ञानोबारायांनी त्यांना, जवळीकेची सरोवर. किती गोड चिंतन आहे. रूपक ज्ञानोबारायांनीच हाताळावं. मी अनेक वेळेला हे सांगतो, मला पुन्हा पुन्हा सांगण्याचा मोह होतो. तो अलंकाराला खेळवावं ज्ञानोबारायांनीच. हे बाकीचे सगळे साहित्यिक, मी साहित्यिक शब्द लौकिक अर्थाने बोलत नाही, मोठे मोठे साहित्यिक संस्कृतातले अगदी पूर्वीपासूनचे विश्वनाथ, क्षेमेंद्र, अमुक तमुक, भट्टलोल्लट, भट्टकल्लट, कोणी घ्या, हे जे मोठमोठे साहित्यिक आहेत ना, ते त्या अलंकाराची सिद्धी करण्याकरता इतकी धडपड करताना दिसतात. त्या अलंकाराला शरण काय जातात. अलंकाराला बोटावर खेळवावं ज्ञानोबारायांनीच. सहज सहज अलंकार, सहज. कधी अलंकार बोलू मी, जरा विनोद वाटेल आपल्याला, अतिशयोक्ती वाटेल, पण अतिशयोक्ती हाही अलंकार ज्ञानोबारायांनीच वापरावा. एरवी तरी मी मूर्खू, हा अतिशयोक्ती अलंकार आहे ज्ञानेश्वरी मधला. आपण पहा मुळात ओव्या काय आहेत त्या, ती ओवी काय पहा. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. जरी जाहला अविवेकू हे ज्ञानोबारांनी स्वतःच्या संबंधानं म्हणावं, अतिशयोक्ती नाही काय. हा अतिशयोक्ती अलंकार आहे. अतिशयोक्ती अलंकाराचे 4 प्रकार आहेत आणि ज्ञानोबारांनी चारीच्या चारी प्रकार हाताळले ज्ञानेश्वरीमध्ये. नुसता एक अतिशयोक्ती वापरला नाही ज्ञानोबारांनी. सहज. म्हणजे मी असं म्हणत होतो की ज्ञानेश्वर महाराज इतक्या सहजतेनं अलंकार वापरून जातात की अलंकारालाही बऱ्याच वेळेला कळत नाही की आपण कधी वापरले गेलोय. म्हणून मी म्हटलं ही अतिशयोक्ती वाटेल आपल्याला, पण इतकी सहजता आहे ज्ञानोबारांच्या रचनेमध्ये, नियोजनेमध्ये. अलौकिक आहे, अलौकिक रचना. अशी रचना होणंच शक्य नाही, ती ज्ञानोबारांनीच करावी, दुसऱ्याची ताकदच नाही. ताकद नाही. म्हणजे आम्ही गमतीनं असं सांगतो, बऱ्याच वेळेला मी सांगितलं, गीतेवर ज्ञानेश्वरी ही टीका आहे, पण ती टीका जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी वाचली आणि जेव्हा ज्ञानोबारायांशी भेट झाली, तेव्हा भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबारायांना असं म्हणाले की मलाही असंच सांगायचं होतं पण जमलं नाही. ही ताकद आहे ज्ञानेश्वरीची, ही ताकद आहे ज्ञानेश्वरीची. अर्जुनाला मलाही हे असंच सांगायचं होतं, थोडं छान सांगायचं होतं पण जमलं नाही त्यावेळेला तिथं रणांगणावर. हे खरं आहे.
भगवंताला सुद्धा जमणार नाही असं भाष्य आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. महाराज आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असल्यावर काय श्रीमंती आहे याचा कधीतरी विचार करा ना. फक्त घरात ज्ञानेश्वरी आहे तर श्रीमंती आहे आपल्याकडे. काय ज्ञानोबारायांनी रचना केली. सगळं जग ओवाळून टाकून द्यावं या ज्ञानेश्वरीवर. इतकी सुंदर. कशा करता बोलत होतो. अष्टसात्विक भाव ज्यांच्या ठिकाणी प्रकट झाले असे जे महात्मे परस्परम लपमानः, एकमेकांशी संवाद करणारे. त्या संवादामध्ये काही वाद होईल का? करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, असे संवाद करणारे जे महात्मे असतात ते काय करतात. पावयंती कुलानी पृथ्वींच, ते आपल्या कुळाला आणि पृथ्वीला पावन करत असतात. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. कोट्यावधी कुळांना पुनीत करतात. पावयंती कुलानी, आणि कुणाला पुनीत करतात. पृथ्वींच, पृथ्वीला पुनीत करतात, पावन करतात. जेथे हरीचे दास जन्म घेती ती पृथ्वी. साधं समजू नका. काय या महात्म्यांचं, या भक्ताचं वर्णन आहे. नारद महर्षी पुढे सांगतात. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, सुकर्मी कुर्वन्ति कर्माणी, सत्शास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी. पुढचं सूत्र आपण बघा. बाकीचं पुढचं आता मला सोडून द्यायचं आहे. सुकर्मी कुर्वन्ति कर्माणी, सत्शास्त्री कुर्वन्ति शास्त्राणी मला बाजूला ठेवायचंय. पण नारद महर्षी सांगतात तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी. हा विषय मला मांडायचा. अशा अष्टसात्विक भावानी युक्त झालेले जे महात्मे, त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाला म्हणून ते मोठे भक्त आहेत असं नाहीये. अष्टसात्विक भाव निर्माण होतील, काही झालं तरी ते सात्विक आहेत, त्याच्यामुळे गुणबद्ध आहेत. त्या भावांचा फार विचार करायचा नाहीये. पण ते महात्मे काय करतात. तीर्थांना सुतीर्थ बनवतात. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, तीर्थांना सुतीर्थ बनवतात. तीर्थांना सुतीर्थ बनवतात. हे नारद महर्षींचं बोलणं ज्ञानोबारायांनी किती सोपं केलंय. आचार्योपासनमध्ये चला, नाही चौथ्या अध्यायात चला. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी तर स्पष्ट शब्द, जे तपोतेजाची राशी एकायतन ज्ञानासी, पुढं जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. ज्ञानोबा बोलतात जे पवित्रता तीर्थासी तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी, जे पवित्रता तीर्थासी, जे तीर्थाला सुद्धा पवित्र करतात. कसे? एकायतन ज्ञानासी, ज्ञानाच्या एकायतनावरत आहेत, एकाधिकरणावरती आहेत. कसे ते महात्मे? जे तपोतेजाची राशी, तपाच्या तेजाची रास आहे. तपो की तेजो राशी 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबर आहे. तपो की तेजो, अरे हे काय आहे? तप आहे का तेजाची रास आहे? तपो तेजाची राशी, जे एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी, आणि ते कसे? तीर्थरूप. हे तीर्थ रूपत्व त्यांना जे दिलं ना, ते तीर्थाला पावित्र्य देणारे म्हणून तीर्थ. मग तीर्थाला पवित्र कर. तीर्थच जर इतरांना पवित्र करत तर तीर्थालाही पवित्र करणारे तीर्थरावो होतात. या अर्थाने मी बोलतो, त्याला तीर्थरावो असं म्हणायचं. याच्याही पेक्षा ज्ञानोबारायांनी तीर्थरावोचं अजून एक भाव ज्ञानोबारायांनी याच्याही पेक्षा बारीक आणि याच्यापेक्षा सौंदर्यपूर्ण असा भाव एक व्यक्त केला. इथं काय म्हणलं ज्ञानोबारायांनी? जे पवित्रता तीर्थासी, तीर्थाला पवित्र करतात. अरे ते आधीच पवित्र आहे, काही कारणाने अपवित्र झालंय, अपवित्र लोकांनी त्याच्यामध्ये स्नान केलं म्हणून. जे पुंडलिकरायाच्या चरित्रामध्ये आपण नेहमी ऐकतो, मला ती कथाही सांगायची नाही फार, आपण पुंडलिकरायाचं चरित्र नेहमी सांगतो. मग ते असं झालं तसं झालं, ते कुक्कुट स्वामींच्या आश्रमात गेले वगैरे वगैरे वगैरे, त्या नद्या तिथं आल्या, तिथं काम केलं म्हणून पवित्र वगैरे. त्यांनी जे पावित्र्य दिलं ते तीर्थाला दिलं. ते आधीच तीर्थ आहे, ते आधीच पवित्र आहे.
ज्या काही कारणाने त्या पावित्र्याला प्रतिबंध झाला होता तो प्रतिबंध त्यांनी दूर केला. तीर्थालाच पावित्र्य दिलं, फार वेगळं काही केलं नाही, काही फार वेगळं नाही. बिसलेरी पाणी गाळून घेणं झालं, आधीच ते शुद्ध केलं होतं, त्याच्यात आम्ही गाळून घेतलं, एवढंच झालं, ते शुद्ध होतच. पण ज्ञानोबारांनी याच्या पुढचा भाव जो व्यक्त केलाय तो अलौकिक आहे. 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम याच्यावर व्याख्यान करताना ज्ञानोबारांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं असं म्हटलंय, तीर्थ सोडून द्या, शिवतले गुरुचरणी भलतैसे पाणी. हो, तीर्थ काय करता? अरे कुठलंही पाणी आणा, भलतैसे हो पाणी, कुठलंही जे पाणी आणायचंय तिथलं आणा तुम्ही, ते तीर्थातलंच पाहिजे असं नाही. डबक्यातलं आणा चालेल ना, सामान्य विहिरीतलं आणा, तळ्यातलं आणा, कुठलंही पाणी आणा. शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी, कुठलंही तळ्यातलं आणा, डबक्यातलं आणा, विहिरीतलं आणा, बारोमधलं आणा, आडातलं आणा, बोर मधलं आणा, नळाचं आणा, ते काही पवित्र असतं काय? नसतं. असं कुठलंही अपवित्र जे स्वभावतः अपवित्र आहे, भलते असा शब्द वापरलाय ना, त्याच्यामध्ये लिहून घ्या काय काय पाहिजे. भलतेमध्ये कुठलंही आणा, घाण आणा. भलतेमध्ये काय? भलते या शब्दाचा अर्थ कसाही, कसाही. यारे यारे लहान थोर, या ती भलते नारी नर, कोणी का असे ना भलते, असे जे भलते जे पाणी, कुठलंही पाणी डबक्यातलं आणा ज्या टबक्यामध्ये गाढव उभं आहे. आता अजून काय याच्या पुढचा प्राणी मला आत्ता आठवत नाही. ज्या डबक्यामध्ये म्हैस बसली, ज्या डबक्यामध्ये डुक्कर बसलं, ज्या डबक्यामध्ये गाढव उभं आहे, त्यातलं पाणी आणा ना. पण ते पाणी आणून शिवतले गुरुचरणी, त्या पाण्याचा स्पर्श ज्ञानोबारायांच्या चरणाला किंवा चरणाचा स्पर्श त्या पाण्याला करा. डबक्यातलं घाणेरडं पाणी आणून ज्ञानोबारायांच्या चरणाला ते पाणी लावा. ज्ञानोबाराय म्हणतात काय आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य काय प्राप्त होतं? फक्त ज्ञानोबारायांच्या चरणाचा स्पर्श झाला तर या तीर्थे यात्रे आणि तीर्थे त्रैलोक्यची काय भाषा आहे, काय भाषा आहे. का ज्ञानोबारांना तीर्थ राहावं म्हणू नये सांगा ना. किती पुढचा भाव आहे. पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, अरे मुळातच ते पवित्र आहे. पण भलते पाणी जरी आणलं तर तीर्थे यात्रे आणि किती त्रैलोक्य, सगळ्या त्रैलोक्याची तीर्थ, तीर्थे त्रैलोक्यची, सगळ्या त्रैलोक्याची तीर्थ तिथं आली असं तो समजतो, आहे का नाही. म्हणजे पवित्र असणाऱ्या तीर्थाला त्यांनी पवित्र केलं, याच्यामध्ये तो तीर्थ रूप होईल पण तीर्थ रावो होणार नाही. पण ज्ञानोबाराय गुरु आपल्या गुरुचरणाच्या संबंधानं आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या चरणाच्या संबंधानं जे चिंतन आपल्याला ऐकायला मिळतं ते असं आहे की गंगेतलं पाणी आणलं आणि चरणाला लावलं ते पवित्रच आहे, पण डबक्यातलं पाणी आणलं आणि ज्ञानोबारायांच्या चरणाला लावलं तर त्या पाण्यामध्ये त्रैलोक्याची तीर्थ एकत्रित होतात. त्या जलाला, भलत्या अशा जलाला सुद्धा तीर्थ बनवणारं जे आहेत त्यांना तीर्थरावो अशी संज्ञा येते. म्हणून ज्ञानोबारायांना तीर्थरावो, जयाचे नाव तीर्थरावो. आता त्याच्याही पुढचं बोलतो. ज्ञानोबारायांनी सांगितलं मान्य आहे, पण जाता जाता ज्ञानोबारायांच्या शब्दाच्या अनुषंगानच बोलतो, बाकीचं सोडून द्या. हे असलं पाणी आणलं, ज्ञानोबारायांच्या चरणाला लावायची संधी मिळाली नाही. फक्त त्या पाण्याकडे, घाणेरड्या त्या पाण्याकडे बघून ज्ञानेश्वर महाराज एवढं जरी म्हणलं तरी ते तीर्थ होतं. जयाचे नाव त्या अनुषंगानं चाललो मी. जयाचे नाव तीर्थराव, अरे त्यांचं नावच तीर्थराज आहे. त्या पाण्याकडे बघून नुसतं ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणायचं आणि पाणी पिऊन टाकायचं, बास त्रैलोक्याच्या तीर्थाचं प्राशन केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. असे ज्ञानोबाराय जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंतासी. आता तीर्थराज असं ज्ञानोबारायांना, तीर्थराव असं जे ज्ञानोबाराय शब्द योजना करतात, त्या शब्दाचा जो अर्थ
ज्ञानेश्वर महाराज स्वतःच लावून देतात, त्या अर्थाचा तीर्थ रावो या शब्दाच्या अनुषंगानं मला विचार करायचा आहे. म्हणून मी कालही आपल्याला पहिल्या दिवशी बोलताना हे बोललोय की या तीनही ओव्या मला महत्वाच्या वाटतात. जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी, जयाचे बोले धर्मुजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुख जे खेळू जयाचा, विपाय जरी आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू अथी. ह्या तिन्ही ओव्या मला ज्ञानोबारांना तीर्थ रावो हे म्हणण्याकरता कारण ठरणार आहे. कसं कारण आहे, कोणत्या अर्थाने आपल्याला तीर्थ रावो शब्दाचा या शब्दांच्या अनुषंगाने विचार करता येईल, तो विचार करायचा आहे. त्याचा विचार उद्याला, आत्ताची वेळ संपली म्हणून इथं थांबू, उद्या पुन्हा त्याचा विचार करू. आत्तापुरते थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.